फॅमिली हिस्ट्री असेल रेक्टल कॅन्सरची, तर अशा पेशंटच्या फॅमिली मेंबर्सने काय स्क्रीनिंग करावी आणि ती कशी करावी? तर जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला यंग एजमध्ये रेक्टल कॅन्सर डिटेक्ट झालेला असेल, अशा पेशंट्समध्ये जेनेटिक म्युटेशनच्या काही टेस्ट करून आपल्याला हे कळू शकते की पेशंटच्या जेन्समध्ये असा काही परिणाम झालेला होता का किंवा बदल झालेला होता का की ज्याच्यामुळे रेक्टल कॅन्सरची रिस्क वाढलेली आहे. काही फॅमिलियल कोलोरेक्टल कॅन्सर सिंड्रोम्स हे मेडिकल सायन्समध्ये डिटेक्ट झालेले आहेत, जे की जेनेटिक म्युटेशन्समुळे झालेले असतात. पेशंटमध्ये जेनेटिक म्युटेशन सापडलं म्हणजे भाऊ बहीण, मुलं मुली किंवा आई वडील सुद्धा यांची सिमिलर जेनेटिक टेस्ट आपल्याला करता येते आणि त्यांच्यातही तसं म्युटेशन आहे का हे आपल्याला माहिती करून घेता येतं. सपोज जर पेशंट आपला हयातच नसेल आणि ती जेनेटिक म्युटेशन टेस्टिंग केलेली किंवा करता येत नसेल, तर जनरली आम्ही असं सांगतो त्यांना ज्या वयात कॅन्सर डिटेक्ट झाला त्याच्या साधारण 5 वर्ष आधीपासून फॅमिली मेंबर्स किंवा क्लोज रिलेटिव्ह त्यांनी कोलोनोस्कोपी ही टेस्ट किंवा ही एक्झामिनेशन करून घेऊ शकतात. त्याचबरोबर दरवर्षी स्टूल फॉर ऑकल्ट ब्लड म्हणजे संडासमध्ये न दिसणारं काही रक्तस्राव झालेला आहे का याची एक टेस्ट असते, तीही आपण सजेस्ट करतो. कोलोनोस्कोपीवर जर काही पॉलिप्स दिसले म्हणजे काही छोट्या गाठी दिसल्या तर आपण त्याची बायोप्सी ही करू शकतो आणि रेक्टल कॅन्सर होण्याआधीच तो डिटेक्ट करू शकतो आणि तो ट्रीटही करू शकतो. थँक्यू.